माणसाने कितीही प्रगती केली, कितीही शोध लावले, तरी निसर्गाच्या पुढे एक पाऊल देखील माणूस टाकू शकणार नाही, हे अंतिम सत्य आहे. निसर्ग हा शेवटी निसर्गच आहे. तो कधीच माणसाच्या ताब्यात जात नाही आणि जाणारही नाही. या साऱ्या विचारांची सत्यता महान निसर्गाभ्यासक अरण्य ऋषी आदरणीय मारुती चितमपल्ली यांची ग्रंथसंपदा वाचली की आपल्याला समजते. त्यांनी केलेले प्राणी पक्षी यांचं निरीक्षण, त्यांच्या सवयी आपल्याला अचंबित करून टाकतात. आजच्या एपिसोडमध्ये प्राण्यांची थक्क करून टाकणारी बुद्धिमत्ता याचे काही अवाक होणारे संदर्भ ऐकूया. मारुती चितमपल्ली सर एका पुस्तकात लिहितात की शक्यतो हरिण एकटे न राहता कळपात राहतात. त्यांच्या कळपाचे नेतृत्व किंवा गाईड करण्याचं काम सिनियर मादी हरिण करते. वेगात पळताना, उडी मारताना कळपामधील एकाची हरिणाची दिशा किंवा उडी कधीच चुकत नाही. आपण विचार कराल, हे इतकं परफेक्शन मुक्या प्राण्यांना कसं काय शक्य होतं? हरणांचा पळण्याचा वेग हा आपल्यासाठी शॉकिंग आहे. हरिण 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतो. त्यांच्या कळपाचे पळताना नेतृत्व मादी हरिण करतं. ती आपल्या मागे पळणाऱ्या सर्व हरणांना उजवीकडे पळायचे, डावीकडे पळायचं, सरळ वेगात पळायचं असे वेगवेगळे सिग्नल देत असते. पळता पळता डावीकडे टर्न घ्यायचा असेल तर ती आपला डावा कान खाली करते. तिने आपला डावा कान खाली करायचा अवकाश तिच्या मागे असणारा हरणांचा कळप क्षणात डावीकडे वळतो. या उलट तिने उजवा कान खाली करताच मोठ्या शिस्तीने वेगात धावणारा कळप आपली दिशा उजवीकडे करून घेतो. कुठेही टर्न घ्यायचा नसेल, सरळ जायचे असेल तर ती कान सरळ स्ट्रेट उभे ठेवते. इतका वेग घेऊन पळणारे सर्व हरिण एकाग्रतेने आपल्या लीडरच्या कानाकडे लक्ष देऊन पळत असतात. त्यांच्या धावण्यात 1 इंचही मिसमॅचपणा कधीच नाही येत. आहे ना हरणांची कमाल? हरणांच्या तीक्ष्ण निरीक्षण शक्तीला, त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम. व्हॉट अ प्रॉपर प्लॅनिंग. हो ना? निसर्गाचा असाच दुसरा चमत्कार म्हणजे हत्ती. आपल्या देशात हस्तिदंत अर्थात हस्तीच्या दातांसाठी हत्तीची शिकार केली जाते. त्यांना मारलं जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? आपली शिकार माणूस का करतो हे हत्तींना समजत नाही? आश्चर्याची गोष्ट ही की हत्तींना माणूस आपल्या दातांसाठी आपली शिकार करतो हे समजतं म्हणजे समजतंच. माणसांच्या या क्रूर बुद्धीला हत्तीणींनी इतकं प्रॉपर उत्तर दिलं. मोझॅम्बिकमध्ये जेव्हा दातांसाठी हत्तींची शिकार 1977 ते 1992च्या दरम्यान वाढली, तेव्हा तेथील हत्तीणींनी विशिष्ट वनस्पती म्हणा किंवा गवत खाऊन आपल्या गर्भातील पिलांना दातच विकसित होऊ दिले नाही. तेथील हत्तीणींनी स्वतःच शरीरात असे जीन्स निर्माण केले, त्यांच्या पिलांना दातच निर्माण झाले नाहीत. हत्तींच्या या अफलातून युक्तीने संशोधक सुद्धा अवाक झाले. दातांसाठी शिकार करणाऱ्या क्रूर लोकांचे दात घशात घालणाऱ्या हत्तीणींच्या बुद्धिमत्तेला सलाम. अशीच स्वतःची हुशारी माणसाला वारंवार दाखवून देणारा प्राणी म्हणजे वाघ. वाघ कधीच गढूळ घाण पाणी पित नाही. दुष्काळ पडणार असल्याची पूर्वकल्पना वाघांना अगोदरच येते. ज्या भागात दुष्काळ पडणार आहे त्या भागातील वाघिणी विशिष्ट अशा वनस्पतींचे कंद खातात, ज्यामुळे त्यांचा गर्भपात होतो. दुष्काळ पडल्यानंतर गवत येणार नाही, पर्यायाने हरणांची संख्या कमी होईल. मग आपल्याला शिकार कशी मिळेल? या जाणीवेने वाघिणी स्वतःच गर्भपात करून घेतात. याच वाघाची जीभ म्हणजे थक्क करणारा आविष्कार आहे. वाघाची जीभ अनेक तीक्ष्ण प्रक्षेपणांनी झाकलेली असते. त्याच्या जिभेवर लहान दातासारखे तीक्ष्ण काटे असतात. त्याची जीभ इतकी भयानक असते, जर एका वाघाने भिंतीला चाटलं तर ऑइल पेंट सारखा रंग सुद्धा तो क्षणात काढून टाकू शकतो. या जिभेमुळे वाघ क्षणात भक्ष्यांचे पिसे, फर, मांस काढू शकतो. वाघांची जीभ अत्यंत उग्र असते. वाघाची जीभ इतकी तीक्ष्ण असते की जर चुकूनही वाघाकडून स्वतःची जीभ चावली गेली
तर जिभेचा अक्षरशः तुकडा पडतो. प्रचंड रक्तस्राव होतो. वाघाला प्रत्येक वेळेला नख दात यांचा वापर करावा लागतो असं नाही. उसकी जुबान ही काफी है. श्रोते हो, पक्षी प्राणी यांचं विश्व हे अद्भुत आहे, थक्क करणारे आहे. आपण त्यांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, हुशार फक्त आपणच नाही, आपल्यापेक्षा प्राणी लाख पटीने हुशार आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम.